नमस्कार. तर आज जुलै महिना आहे आणि जुलै महिन्यामध्ये आता खूप जोरात पाऊस आहे. गावीकडे मी आलेलो आहे पुन्हा आणि आम्ही मागच्या महिन्यामध्ये जी शेतामध्ये पेरणी केली होती, जी भात पेरणी, तीच आता पाहायला जातोय. काय उगवलंय की नाही उगवलंय, कसं आहे ती कंडिशन, ती पाहायला जातोय. तर मंडळी खूप जोरात पाऊस आहे इकडे आणि सगळे नदी नाले आमचे तुडुंब भरून वाहत आहेत इकडे. ते तुम्हाला मी दाखवतो. चला मंडळी भेटूया. तर आमचा छोटा ओढा आहे, त्याला केवशीचा ओढा बोलतो. केवशी त्याला बोलतो, केवशी नदी आहे. तर पाणी आम्हाला जायला भेटेल की नाही डाऊट वाटते. पाण्याला जोर आहे. खूप जोरात पाणी खूप जोरात आलं इकडे बघा. खूप जोरदार पाणी आहे इकडे. ट्राय करायचं काय विचार करतोय आम्ही. चला बघूया. आता नदी पार झाली, आमचा छोटासा ओढा पार झालाय. म्हणजे अगदी डोकरापर्यंत पाणी होतं. वडिलांनी मी आम्ही दोघांनी पार केलेली आहे इथून. तर ठीक आहे, एवढी रिस्क नव्हती, पण आम्हाला नेहमी सवय आहे. जे अगोदर पण आम्ही ते केलेलं आहे, नदी क्रॉस केलेली आहे, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. तर तुम्हाला जमत असेल अशा वेळेस तर तुम्ही ट्राय करा. अदरवाईज दुसरा आपला रस्ता आहे, तिथून जाऊ शकता. इकडे आता आम्ही शेतावरती आलो आहे. हे पाणी बघा, खूप फुल पाणी आहे. पहिल्यांदा अल्पेश यांचं शेत होतं, अल्पेश खरटकरांचं शेत. तिथं आम्ही पेरणी केली होती. ते पाहूया कसं आहे ते. एक मिनटं. थोडंफार उगवलं आहे ते. हे बघा, भरपूर पाऊस होता, पाणी पण खूप साचलेलं आहे इकडे. बऱ्यापैकी उगवलं आहे ना. गवत सुद्धा आहे. पुढे हरेश मांडवकरांचं शेत बघूया. हरेश मांडवकरांचं शेत आहे, तिथे पण पेरणी केली होती, ते सुद्धा आलं आहे. फक्त कसं आपण लावणी वगैरे काय केली नसल्यामुळे ते फक्त उगवलं आहे. ठीक आहे, या वर्षासाठी ओके आहे. इकडे आता पुढे जातो आहे. आमचं शेत आहे, ते पण आम्ही पेरलं होतं. ते पाहूया कसं आहे. नदीला खूप पाणी साचलं आहे शेतामध्ये. तर इथं आम्ही पण शेत पेरलं आहे. त्याच्यामध्ये पण आलं आहे, उगवलं आहे बऱ्यापैकी आलं. गवत सुद्धा आहे, गवत आहे काही ठिकाणी. बरं, म्हणजे काही लावणी वगैरे काही प्रकार नाही आहे, फक्त पेरून ठेवलं होतं आहे. बऱ्यापैकी आलं आहे. तसं नांगरल्यामुळे कसं जमीन भुसभुशीत आहे, पाय फसतात त्यामध्ये, आणि पेरलेलं सुद्धा आहे. त्याच्यामुळे तर मी बांधावरून जातो आहे, शेताच्या बांधावरून. हे बघा इकडे हे आमचे, इथे पण पेरणी केली होती, हे सुद्धा बऱ्यापैकी उगवलं आहे. पाऊस खूप आहे इकडे, पाणी खूप साचलं आहे. तर थोडंसं पाण्याला वाट करून द्यावी लागेल. हां, पाणी सगळे निघून जाईल. खूप पाऊस पडतोय, हेवी रेन आहे इकडे आज. हां, पुन्हा आता आपण शेताच्या बांधावरून चालत दुसऱ्या एका शेतावर आम्ही पेरणी केली होती, तिकडे जातोय. हां, तिथे ते शेत लावलं होतं, ते पेरणी केलेले उगवलं आहे. ते खालचं शेतात पण उगवलं आहे, त्याच्या खाली पण उगवलं आहे. तर आमची आंब्याची झाड आहेत वरती इथे, तिथे जाऊन बघूया काय हळद वगैरे लावलेली आहे का, फणस आहे का, चेक करूया जाऊन. ते बनवलं इथे आतमध्ये जाण्यासाठी एंट्री. आतमध्ये बघूया, आतमध्ये काय काय गवत खूप झालं आहे. हे कलम, आंब्याची झाड आहेत, इकडे कलम आहेत, पुढे पण कलम आहेत, काही काजूची झाडं पण आहेत. खूप गवत झालं आहे. हां, हे फणसाचं झाड दिसतंय, फणस आहे इथे. 2-3 फणस दिसत आहेत, आता 4 फणस दिसत आहेत. आता बघूया ते पिकलेत की कसं आहे ते, जरा चेक करूया. आम्ही काढतो ते. आंबे आले होते यावर्षी, पण काय माकडांनी काही ठेवलं नाही. आमच्याकडे माकडांचा खूप त्रास असतो आणि ते खाऊन म्हणजे थोडंसं कैरी झालं तर घेऊन जातात ते. हे पुढे काजूची झाडं लावलेत. बघूया काजूची झाडं जाऊन पुढे जाऊन बघूया. हे बघा इथे एक काजूचं झाड आहे, हे पण काजूचं झाड आहे.
पुढे घेऊया ना. 2 छत्र आणायला होते ना आपण. एकच छत्र भिजायचं आहे ना. हां मी भिजतो आता जरा. मला तर भिजायचं आहे मंडळी, पण काय जरा मोबाईल शूटिंग चालू आहे ना. हे शूटिंग झाली का मी भिजतो. हे ते काजूचं झाड आहे. किती आपली झाडं किती आहेत काजूची झाडं? 10-15 असतील ना. 9-10 एक आंब्याचं झाड आहे. हे एक तर काजूचं झाड आहे. हळद कुठे लावले हे बघा. ही थोडीशी हळद लावले. घरच्या घरी खाण्यासाठी हळद लावलेली आहे. कसं दिसतंय ते म्हणजे एकदा हळद आली का मग कसं ती घरच्यासाठी जी पुरते आहे ना. हा आता हे इकडे काजूचं झाड आहे पुन्हा. गवत खूप आलंय. इथे हे काजूचं झाड आहे. काजूच्या बिया खायला मिळतात कारण माकडं काय करतात काजू खातात आणि बिया फेकून देतात. त्याच्यामुळे काजूच्या बिया थोड्याफार मिळतात. हे काजू खूप मोठं झालं आहे. गवत असल्यामुळे थोडंसं आम्हाला अलर्ट होऊन झाला. काठी तर काठी नाही करा. हा झाड लिंबडा. हा इकडे हा लिंबू काय गोरा लिंबू. कडीपत्ता कडीपत्ता. इथे कोकमचं झाड आहे ना. कोकमचं मागे आहे ना. मागे आहे त्यावरती किती आहे आहेत आपल्या. तर हे इथे पण पुढे काजूची झाड आहेत. इकडे काजू आहे. हा बघा हा हा आवळाचं झाड. आवळा. हे इकडे पुन्हा आंब्याचं झाड आहे. हे सागाशी वगैरे आहेत. तर अशी मंडळी गवत खूप वाढलंय इकडे. आता आम्ही ट्राय करूया फणसासाठी ट्राय करूया ना. बघूया. हे फणस दिसत. फणस काढतोय. आधी आलेले थोडे इथे काहीतरी जुगाड करतात बघा. कोयती बांधतील त्या काठीला आणि त्याच्याने फणस काढायचे. फणस दिसले. आता कोयती बांधलेली आहे. आधी त्याच्याने आता बघूया. हा हे बघा. हे आमचं गावातूनच पाणी. गावातलं पाणी खाली येते. स्वच्छ एकदम क्लिअर वॉटर आहे. स्वच्छ. आणि इकडे इथून आमचं सगळं शेती चालू होते. नवी चहा कसा आहे? एकदम आधी म्हणजे अजून एक कप मिळाला तरी घेता येईल. मंडळी खूप मस्त वाटलं. आणि आम्ही जवळपास 1 तास पावसामध्ये भिजत होतो. पुन्हा शेतामध्ये फेरफटका मारला होता. आणि छत्री नाही काय नाही. नदीमधून पण नदीला त्या ओढ्याला खूप पाणी आलं. म्हणजे जवळपास आपल्या ढोकरांच्या वरती पाणी होतं. त्या पाण्यामध्ये आम्ही क्रॉस केली नदी. खूप मजा वाटली. खूप छान वाटलं. मंडळी हा व्हिडिओ तुम्ही जरूर पहा आणि असंच गावी या. पावसाचा एन्जॉय करायला गावी या. खूप छान पाऊस पडतोय. चला मंडळी. प्रदूषण मुक्त. यस आम्ही अशा ठिकाणी राहतो. प्रदूषण 0. जे काही रासायनिक बदल ग्लोबली घडतात ते आमच्याकडे घडत नाहीत. अशा ठिकाणी आम्ही वास्तव्यास आहोत. हे आमचं छोटंसं असं छान खेडं आहे. आजूबाजूला प्रचंड झाडी. ऑक्सिजनचा सुखद अनुभव कुठे घ्यायचा असेल तर तुम्ही आमच्याकडे. यस चला मंडळी. बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.